पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी गोखले बिल्डर आणि ट्रस्टी प्रतिज्ञापत्र दाखल करणार। आजच्या प्रतिज्ञापत्रात अधिकृतपणे व्यवहार मागे घेणार का याकडे सर्वांचं लक्ष, तर धर्मादाय आयुक्त आज निर्णय देणार। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांना माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी। फोन करत मेहबूब शेख यांना धमकी आणि शिवीगाळ, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आरोप करणाऱ्यांवर अयोग्य पद्धतीने टीका करू नका, संवैधानिक पद्धतीने उत्तर द्या। मेहबूब शेख सुषमा अंधारेंवर केलेल्या टीकेनंतर रणजित निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना। संपदाचं हस्ताक्षर आणि सुसाईड नोटवरचं हस्ताक्षर जुळत नाहीये, ही हत्या की आत्महत्या? पलटणचे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात। महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी सुषमा अंधारेंचा आरोप। रुपाली चाकणकर यात पडू नका, महिला आयोग सुपारी घेऊन आलाय का? कुणाला वाचवू पाहताय? अंधारेंनी भरला दम। तटकरेंनी चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, अंधारेंची मागणी। पुण्यातील गुंड निलेश घायवळ टोळीचा नवा कारनामा समोर। घायवळ टोळीतील अमोल लाखेनं फसवणुकीसाठी निर्दोष शेतकऱ्याची कागदपत्र वापरली। वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वंदे मातरम गीताच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण। राज्यातील सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर वंदे मातरम वाचनाचा आदेश, तर गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाच्या आयोजनाचे देखील निर्देश। राज्य आणि केंद्राकडून नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 25,055 कोटींचा विकास आराखडा तयार। 7,000 कोटींचा निधी मंजूर। एसटी महामंडळाला दिवाळीच्या 10 दिवसात 301 कोटी रुपयांचं उत्पन्न। पुणे विभागातून सर्वाधिक अर्थातच 20 कोटी रुपये उत्पन्न। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन। विदर्भासह कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा। 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता।